आपण बघणार आहोत सायन्स पार्ट 1च्या जे इम्पॉर्टंट्स टॉपिक आहेत असे कोणते टॉपिक्स आहेत ते बघणार आहोत. आपण मॅथ पार्ट 2चं खूप सांगितलं होतं, त्यामधील बराचसा पेपर आला होता. आपण मग त्याच प्रकारे आता सायन्सचं पाहणार आहोत. यामधील सुद्धा बरेचसे क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील. आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आता फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण जर पाहिलं तर सेंट्रिपिटल फोर्स एक करणार, त्याच्यानंतर की जे केपलर्स आहेत, केपलर्सचे लॉ विचारले जातात. केपलरचे तिन्ही पण लॉ करायचे आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही पण लॉ करणार आपण केपलरचे. त्यानंतर महत्त्वाचा असा प्रश्न आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हा एक करणार आहोत आपण. आणि त्यानंतर जे आपलं एक्झाम्पल्स आहेत त्यामधील हे फर्स्ट इक्वेशन करायचं आहे आणि यामधील इकडचं फर्स्ट इक्वेशन. आणि गेल्या वर्षीच मास आणि वेट वरती डिफाईन आलेली म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन विचारलेलं होतं. आणि ह्यावेळेस कदाचित मास आणि वेटवरती तुम्हाला डिफाईन विचारू शकतात, त्यामुळे मास आणि वेट पण करायचं. आता हा पण खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. जीची व्हॅल्यू कशा प्रकारे चेंज होते हा पाहायचा आहे. त्यानंतर फ्री फॉलची डिफाईन करून ठेवायची. एस्केप वेलॉसिटी एक करायचं आहे. ह्या चॅप्टरमध्ये एवढे महत्त्वाचे प्रश्न होते, हे आपण करू शकतो. त्यानंतर आहे सेकंड चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता याच्यामध्ये मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा इथे काय आहेत, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे मिरिट्स आहेत. ह्या दोन्हीपैकी एक विचारलं जातं, मिरिट्स किंवा डिमेरिट्स. ह्या दोन्हीपैकी एक कोणताही क्वेश्चन पडू शकतो. मिरिट्स किंवा डिमेरिट्समध्ये कोणताही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे दोन्ही प्रश्न करायचे आहेत. बघा डिमेरिट्स आहे तिकडे. आणि खूप खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हा प्रश्न ह्या चॅप्टरमधला सर्वात पहिला हा प्रश्न करायचा, मग इतर प्रश्न करायचे की स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपण जास्त काही करणार नाहोत. ॲटॉमिक साईज पाहायचं आहे. त्यानंतर आपला चॅप्टर 3 आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. ओके, त्यामध्ये आपण करणार आहोत. आता याच्यामध्ये काय विचारलं जातं की याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स विचारले जातात आणि ते इक्वेशन राईट करायला लावतात, बरोबर की नाही, की कशा प्रकारे त्याची प्रोसेस होते हे विचारलं जातात. मग त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये फक्त आपण काय करणार, इक्वेशन्स राईट करायचं शिकणार आहोत की कशा प्रकारे इक्वेशन बॅलन्स करू शकतो. इक्वेशन बॅलन्स करणं आणि राईट करणं महत्त्वाचं आहे. ह्या चॅप्टरमध्ये फक्त एवढंच करायचं आहे की इक्वेशन आहे ते बॅलन्स करायचं आणि इक्वेशनच्या स्टेप्स कशा आहेत त्या, खूप महत्त्वाचं. आता त्यानंतर पूर्ण याच्यामध्ये हा एक आहे प्रश्न टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, बरोबर की नाही. कॉम्बिनेशन रिॲक्शन हे ऑब्जेक्टिव्हमध्ये पण विचारलं जाऊ शकतं की म्हणजे याच्यामध्ये काय दिलं जातात, डिफाईन दिले जाते आणि ही कशाची, कॉम्बिनेशनची आहे किंवा डिकम्पोजिशनची आहे. हे बघा ह्या डिफाईन आहेत, ह्या तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. कशामध्ये, MCQमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि किंवा एखाद्या वेळेस डिफाईनसुद्धा विचारली जाऊ शकते. हे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ह्या करायच्या. आता हे बघा लास्ट क्वेश्चन आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन्स, बरोबर की नाही. आता हे कशासाठी विचारलं जाऊ शकतं की एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिकमध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश विचारलं जाऊ शकतं की फरक स्पष्ट करा, ह्या दोन्हीपैकी कोणताही म्हणजे दोघांचा फरक स्पष्ट करा किंवा डिफाईन. ह्या चॅप्टरमध्ये फक्त एंडोथर्मिक एक्झोथर्मिक एवढं जरी केलं आणि त्याच्यानंतर ह्या रिॲक्शन आहेत त्याचे टाईप्स तरी सफिशियंट होईल. त्यानंतर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे बघा याच्यामध्ये सुद्धा आपण जर प्रश्न बघितले तर याच्यात पण तुम्हाला दिसत असतील बघा, ही क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट अशा आहेत.
ते करावेच लागतील, आहे की नाही. आता 4th चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा पॉईंट करायचा. त्यानंतर खूप वेळा विचारला जाणारा, खूप वेळा रिपीट होणारा प्रश्न, राईट हँड थंब रूल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल, राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड थंब रूल, खूप वेळा विचारलं जातं, खूप वेळा. यामुळे करायचं. त्यानंतर हा एक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक मोटर. आपण हे मी जे प्रश्न सांगितले त्याच्यामधील इलेक्ट्रिक मोटर, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल, राईट थंब रूल हे करणार आपण. राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल आणि राईट थंब रूल हे पाहणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट असं इलेक्ट्रिक जनरेटर आहे. आता इथे पण तुम्ही पाहू शकतात अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट म्हणून म्हणजे बरोबर की नाही. आपण काय म्हणतो AC करंट आणि DC करंट. ह्या AC आणि DC मध्ये काय विचारू शकतात, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन विचारू शकतात की याच्यामधील फरक स्पष्ट करा. अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट. इलेक्ट्रिक मोटर करायचं आहे. त्यानंतर आपण जर गिव सायंटिफिक रिझन पाहिले तर याच्यामधील फर्स्ट गिव सायंटिफिक रिझन, थर्ड, हे 2 गिव सायंटिफिक रिझन्स करायचे आहेत. नंतर आपला चॅप्टर नंबर आहे 5 हीट आहे. याच्यावरती आपण काय करू शकतो तर हे बघा, ॲल्युमिनियस बिहेवियर ऑफ वॉटर हे करायचं. ड्यू पॉईंट ऑफ ह्युमिडिटी, याच्यामध्ये युनिट ऑफ हीट हा MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं की हीटचं युनिट काय आहे, कशा प्रकारे, आहे की नाही, कशामध्ये, किंवा SI युनिट काय असेल, कॅलरीज कसं असेल ते विचारलं जाऊ शकतं. हे बघा, हा क्वेश्चन करायचा. त्यानंतर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हा पण खूप इम्पॉर्टंट असा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा टॉपिक करायचा, त्याच्यावर डिफाईन होऊ शकते. त्याच्यानंतर हे बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हिज मीडियम आहेत बघा, हे करायचे आहे, हे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स खूप वेळा विचारलं जातं. याच्यामध्ये आपण काय करणार, ट्विंकलिंग ऑफ स्टार करणार. त्याच्यानंतर ही डायग्राम बघणार आहोत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघणार, एवढंच खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे आता गेल्या वेळेसच रेनवरती प्रश्न होता, हो की नाही. मग ह्या वेळेस याच्यावरती असू शकतो, आपण हे बघणार आहोत, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 7 चॅप्टर आहे लेन्सेस. लेन्सेसमध्ये हे बघा, फोकल लेंथ, प्रिन्सिपल फोकस हे करायचं, थोडंसं पाहायचं, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मॅग्निफिकेशन. आता ह्युमन आय विचारलं जाऊ शकतं, गेल्या वेळेस विचारलं होतं बरं काय ह्युमन आयचं, किंवा लेबलिंग करण्यासाठी डायग्राम लेबल करायला येऊ शकते, गेल्या वेळेस विचारली होती. आणि डिफेक्ट्स ऑफ विजन्स आहे की नाही, ते टाईप्स आहेत, करायचे, पाहायचे. आता खूप महत्त्वाचा असा प्रश्न, कॉन्केव्ह लेन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. जे मी खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे ते पहिलं करायचं, मग बाकीचे हे नंतर करायचे. नंतर यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स,
त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहे बघा, सिम्पल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप. याची कदाचित तुम्हाला डिफाईन पण विचारली जाऊ शकते. टेलिस्कोप जास्त करून यांचे यूज विचारले जाऊ शकतात किंवा डिस्टिंग्विश पण विचारलं जाऊ शकतं कॉनकॅव्ह आणि कॉन्व्हेक्समध्ये. आता त्याच्यानंतरचा आपला 8 नंबरचा चॅप्टर आहे. मध्ये आयोनिक कंपाऊंड इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड, केरोसिन ऑफ मेटल हे करायचं. याच्यावरती ना तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकते की धातूंना गंज का लागतो. अलॉईंग विचारलं जाऊ शकतं. ओके, हे क्वेश्चन्स करायचे बघा. हा गिव्ह सायंटिफिक रिझन फर्स्ट करायचं. हे बघा, सोडियम ऑलवेज केप्ट इन केरोसिन, हा एक खूप महत्त्वाचा आहे. हे प्रश्न करायचे. त्याच्यानंतर आहे 9 चॅप्टर कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडमध्ये हायड्रोकार्बन स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चरमध्ये पण डिस्टिंग्विश बिटवीन विचारलं जाऊ शकते. आणि नंतर आहे फंक्शनल ग्रुप. हा एक चार्ट करायचा आहे. आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. आता स्पेस मिशन आहे 10th नंबरचा चॅप्टर. याच्यामध्ये विचारलं जातं स्पेस मिशन मध्ये की मला असं वाटतं गेल्या वेळेस मार्स मिशन विचारलं होतं. आपण मार्स मिशन आणि मून मिशन दोन्ही पण करणार आहोत. हे बघा, हे दोन्ही पण आहेत. त्याच्यानंतर की खूप असं इम्पॉर्टंट म्हणजे हे बघा, सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्स आणि एक आहे अजून काय आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. बघा, आर्टिफिशियल सॅटेलाइट करायचं. या प्रकारे करायचं. किंवा याच्यामध्ये कोणतं मिशन कधी झालं होतं, त्याचं नाव काय आहे, हा क्वेश्चनसुद्धा MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. या प्रकारे हे इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.